वर्षाच्या पुढं असेल. 70 वर्षाच्या म्हणजे 70 वर्षाचं आपलं जुनं मंदिर होतं, फार जीर्ण झालं. एकत्र सगळी मंडळी जमली, त्याने खूप मेहनत घेतली. ॲक्च्युली खूप मेहनत, म्हणजे अशी मेहनत कोणीच घेऊ शकत नाही. खूप त्यांना त्रास. जसं अयोध्येत राम मंदिर झाला, जो आज अयोध्येत जो राम मंदिर होतो, देशाला जो आनंद झाला, तो आज माझ्या गावाला माझ्या येईल आणि त्याच्या शक्तीसारखीच गावकऱ्यांनाही शक्ती मिळेल. हे सगळं श्रेय गावकऱ्यांना जातंय. डिलीट मारा का तेवढं व्हिडिओ काढू. नमस्कार मंडळी, तर आपल्या गावातील एक शिक्षक जगुताता मडके पालखी घेऊन आहे. तर जगुतातांना आपण विचारूया की ताता कसं मंदिर झालंय, कसं वाटलं तुला येऊन इकडे? मंदिर खूप छान झालेलं आहे. गावकऱ्यांनी खूप मेहनत घेतली, प्रत्येकाने त्या मेहनतीमध्ये हातभार लावलेला आहे आणि कुठल्याही प्रकारची हे न बाळगता अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे आणि गाववाल्यांचं मोठ्या प्रकारे सहकार्य आहे आणि म्हणूनच एवढी मोठी हनुमंताचं मंदिर या गावामध्ये तयार झालेलं आहे. हे सगळं श्रेय गावकऱ्यांना जातंय. अतिशय सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे. सगळ्यांनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. नमस्कार मंडळी, आमच्या जोडीला आहेत दानकर काकू, ज्या शिक्षिका आहेत आणि बऱ्याच दिवसातून पूर्ण गाव एकत्र आले आणि त्या सुद्धा गावाच्या जोडीला पहिल्यांदाच एकत्र आले असतात. तर त्यांच्या भावना आपण जाणून घेऊया मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी. काकू काय सांगाल? नमस्कार. साधारण माझं लग्न झालेलं 36 वर्ष झाली, पण गावात एवढा मोठा सोहळा आयोजित मी तरी पाहिला नव्हता. छोटे मोठे कार्यक्रम होत होते, पण आज ज्या आबाळ उद्यानपासून सगळे जे एकत्र आलेत असे कायम एकत्र राहिले तर गावातले सगळे कार्यक्रम खूप छान सक्सेसफुल होतील आणि गावाच्या एकीचं एक चांगलं प्रतीक राहील. हनुमंताचरणी एकच प्रार्थना की गावाची एकी अशीच टिकून राहू दे. सगळ्यांना असंच नेहमी एकत्र येण्याची सुबुद्धी हनुमंतराय देईल आणि त्याच्या शक्तीसारखीच गावकऱ्यांनाही शक्ती मिळेल की त्याच्या प्रित्यर्थ अशा प्रकारचे चांगले चांगले कार्यक्रम होत राहतील. धन्यवाद. हनुमंत महाराज की जय, पवन पुत्र हनुमान की जय, बजरंग बली की जय. काय करा, इकडे बघा, इकडे बघा. तर आपल्या समोर सन्माननीय रवींद्रजी मडके आहेत, एक आमच्या गावातील तरुण तडफदार नेतृत्व, सगळ्यांना मदत करणारं अशा नेतृत्व. तर रविभाऊला विचारूया. रविभाऊ, बऱ्याच वर्षातून आपलं हनुमान मंदिरात पूर्ण होते, आज प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे, मिरवणुकी आता संपन्न होतं. तर कसं वाटतं तुला, काय भावना आहेत, कसा हातभार लागला गावकऱ्यांचा? आज गावामध्ये जसं अयोध्येत राम मंदिर झाला, जो आज अयोध्येत जो राम मंदिर होतो, देशाला जो आनंद झाला, तो आज माझ्या गावाला, माझ्या या ग्रामपंचायतीतल्या पूर्ण परिसरात लोकांना जो आनंद झालेला आहे, हा अप्रतिम आनंद आहे. आज 35 वर्षापासून 40-50 वर्षापासून माझा जन्म झाला, तिथून हा मंदिर जसा तसा होता. पण आज माझे वरिष्ठ लोक, तरुण मंडळी यांनी जो पुढाकार घेऊन जो मंदिराला जो त्यांनी जो हातभार लावून तो मंदिर उभारी केलेला आहे, खूप खूप आनंद वाटतो, खूप प्रसन्न वाटतं आणि गावाचं वातावरण खूप आज छान. काय सांगशील? पूर्ण गाव एकत्र आलं, खूप आनंद वाटतंय. खूप वर्षापूर्वीची हे होती, एक संकल्पना होती की बाबा हनुमानाचं मंदिर शिरगावमध्ये व्हावं, पण ती काय येतच नव्हती. ती इच्छा काही पूर्ण होत होती, पण बऱ्याच वर्षांना परत एकत्र सगळी मंडळी जमली, त्याने खूप मेहनत घेतली. ॲक्च्युली खूप मेहनत, म्हणजे अशी मेहनत कोणीच घेऊ शकत नाही. खूप त्यांना त्रास झाला, बऱ्याच लोकांना त्या त्रास दिला काय, पण तरी पण त्यांनी माघार घेतली नाही. कारण याच्यामध्ये काही लोक माघार घेतात आणि तो कार्यक्रम पूर्णतः देत नाही, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची माघार न घेता हा कार्यक्रम खूप यशस्वीरित्या पार पडला आणि मंदिर अतिशय सुंदर मंदिर. असं पंचक्रोशीत म्हणजे आजूबाजूला आपल्या शिरगावात मंदिरच नव्हता, असं एकमेव गाव होतं का मंदिर नाहीये गावामध्ये, पण तो मंदिर पूर्णतः नेले आणि त्याला पूर्ण श्रेय जातोय पूर्ण आपल्या गावातल्या मंडळीचं. तर मंडळी, आपल्या गावातील एक प्रतिष्ठा आणि वयस्कर म्हणण्यापेक्षा एक अनुभवी माणूस लक्ष्मण बाबा शेलवले आपल्या जोडीला आहेत. तर लक्ष्मण बाबांना आपण विचारूया
ज्यांनी भजनामध्ये गायनामध्ये तबला वादकामध्ये अनेक वर्षे घालवली. तर आज मंदिराचं काम पूर्ण होतं आहे आणि हा प्राणप्रतिष्ठा सोहळा मिरवणूक सोहळा बाबांना कसं वाटतं आणि किती वर्षापूर्वी या मंदिराचं काम झालं होतं त्यांच्या आठवणी आपण जाणून घेऊयात. बाबा काय सांगाल, किती वर्षापूर्वी काम झालं होतं? कमीत कमी 70 वर्षाचा पुढं असेल. 70 वर्षाच्या म्हणजे 70 वर्षाचं आपलं जुनं मंदिर होतं, फार जीर्ण झालं. हां. तर कसा वाटतो हा सोहळा, कशी वाटली गावकऱ्यांची मेहनत, तुमच्या शब्दात काय सांगाल? गावकरी असा निर्णय घेतला की प्रत्येक गावात मंदिर झाला, आपल्या गावात का नको असा त्यांचा विचार होता. असा विचारात त्या सगळ्याचा ठरला आणि त्यामुळं ते मग सार्वजनिक गावाची बैठक घेतली, मिटिंग घेतली, तरुण मंडळीला पुढाकार घेतला आणि त्याने मग ती वर्गणी कारची सुरुवात केली. त्यामुळे हे मंदिर उभं राहिलं. नक्कीच बाबा, तरुण मंडळीचा तेवढा सहभाग होता, परंतु तुमच्यासारख्या अनुभवी माणसांचं मार्गदर्शन फार मोलाचं होतं. तर आज बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघू शकता. मंदिर पूर्ण होते, प्राणप्रतिष्ठा सोहळा आज होणार आहे आणि मिरवणुकीमध्ये बाबा धन्यवाद 2 मिनिटं आम्हाला दिल्याबद्दल. मंडळी नमस्कार. आता महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे आणि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रत्येकाला जमेल तसं. हो काका, रमेश भाई, रेनू, प्रत्येकाला जमेल तसं प्रत्येकाचं सहकार्य आहे या अन्नदानासाठी, या सोहळ्यासाठी. गावातील सर्वात तरुण मंडळी, सर्व तरुण मंडळी, प्रतिष्ठित सगळे लोक ज्याला जमेल तसा हातभार लावत आहेत आणि हा सोहळा इथं उभा केलेला आहे. महाप्रसादाचं कार्य चालू आहे. राजेशजी मडके सर, सर नमस्कार. रवींद्र सर नमस्कार. 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 इथे महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. मित्रांनो, पंगत बसले, प्रत्येकाच्या मेहनतीतून ही पंगत बसलेली आहे. अरुणजी मडके सर, दोन भाजीवाला भातवाला इकडे पाठव ना, इकडे कोणतरी सगळे होत करू तरुण, ज्याला हाताला लागेल ते काम करताना. वड वड चांगली सिटिंग आहे ना. आई बरी आहेस ना? ए पिऊ वरती बघ. ताक वाटरे व्यवस्थित. बाबा या काय जायचे बातमी त्यांचा आमच्या त्या बसूनच घ्या तुमची इथं ना. लेट व्हिडिओ काढले तुम्ही मागाशी माझे काढ. काय बोलला भात घेऊ ना, भात पाय. बसा बसा. आई काका, बसून घ्या ना. या बस.
दाखव गुलाबजामुन दाखवतो खाली दाखव दाखव हे गुंडू हे गुंडू इकडे ये कुठे